सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणेच्या मृत्यूने राज्यभरात संतापाची लाट उसळली. वैष्णवीच्या मृत्यूनंतर दररोज नवनवीन गोष्टींचे खुलासे होत आहेत. नुकताच वैष्णवीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट पुढे आलाय. यात वैष्णवीला आत्महत्येच्या दिवसापर्यंत मारहाण केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली. हगवणे कुटुंबाच्या कुकर्माचा पर्दाफाश होण्यात वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम अहवालाची मदत होणार आहे. दुसरीकडे वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आणखी 5 जणांना अटक करण्यात आली आहे. तर वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम अहवालात नेमकं काय आहे, अटक करण्यात आलेले ते 5 जण कोण आहेत, यासह वैष्णवीच्या मृत्यू प्रकरणाशी संबंधित इतर अपडेट्स जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेरावर आहे आर्य मांजरेकर. पुण्यातील मुळशी तालुक्यातील राजेंद्र हगवणेंची सून वैष्णवी हगवणे हिने 16 मे रोजी बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यानंतर वैष्णवीने सासरच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला. पुढे वैष्णवीच्या सासरच्यांविरुद्ध तक्रारही दाखल करण्यात आली आणि त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू झाला. वैष्णवीच्या मृत्यूनंतर पुण्यातील ससून रुग्णालयात तिच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं. हा पोस्टमॉर्टम अहवाल आता पुढे आला असून त्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. वैष्णवीने ज्या दिवशी आत्महत्या केली, अगदी त्या दिवसापर्यंत तिला घरच्यांनी मारहाण केली असल्याचं यात समोर आलंय. शवविच्छेदन अहवालात वैष्णवीच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. वैष्णवीच्या अंगावर मारहाणीचे एकूण 29 व्रण आहेत. त्यातील जवळपास 15 व्रण ताजे असल्याचं उघड झालंय. याचा अर्थ या 15 जखमा तिच्या मृत्यूपूर्वीच्या 24 तासांतील आहेत. वैष्णवीला मारहाण करताना कोणतं शस्त्र वापरण्यात आलं याबाबत पोलीस शोध घेत आहेत. या सगळ्यामुळे वैष्णवीनं आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या सासरच्या मंडळींनी तिला बेदम मारहाण केल्याचं स्पष्ट झालंय. अगदी मृत्यूच्या दिवसापर्यंत सासरच्यांकडून वैष्णवीचा छळ करण्यात आल्याचं बोललं जातंय. वैष्णवीच्या मृत्यूच्या आधी तिला कशी मारहाण झाली, ही मारहाण कुणी केली, मृत्यूच्या दिवशी नेमकं काय घडलं होतं जेणेकरून वैष्णवीला हे पाऊल उचलावं लागलं, या सगळ्याचा पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी लता हगवणे, करिश्मा हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या पोलीस कोठडीत 2 दिवसांची वाढही करण्यात आली. वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात आतापर्यंत तिचे सासरे, सासू, नवरा, दीर आणि नणंद यांना अटक करण्यात आली. एवढंच नाही तर या प्रकरणाशी संबंधित आणखी 5 जणांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. वैष्णवीच्या मृत्यूनंतर फरार असलेले तिचे सासरे आणि दीराला मदत करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. राजेंद्र आणि सुशील हगवणे हे दोघं फरार झाल्यानंतर त्यांच्या शोधासाठी पोलिसांची 6 पथकं तैनात करण्यात आली होती. अखेर 7 दिवसांनंतर म्हणजेच 23 मे रोजी बावधन पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली. परंतु या काळात त्या दोघांनी विविध रिसॉर्ट आणि फार्म हाऊसवर आसरा घेत पोलिसांना चकवा दिला. दरम्यान ज्यांनी ज्यांनी या आरोपींना लपून बसण्यात मदत केली आणि त्यांना आश्रय दिला, अशा 5 जणांना आता पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम वीरकुमार पाटील, मोहन उर्फ बंडू उत्तम भेगडे, बंडू लक्ष्मण फाटक, अमोल विजय जाधव आणि राहुल दशरथ जाधव यांचा समावेश आहे. या 5ही जणांना न्यायालयात हजर करून त्यांना पोलीस कोठडी सुनावण्याची शक्यता वर्तवण्यात येते. दरम्यान हगवणे कुटुंबियांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली असून या बँकेतील व्यवहारांची चौकशी करण्यात येणार आहे. वैष्णवीच्या माहेरच्यांनी दिलेलं 51 तोळे सोनं हगवणे कुटुंबाने गहाण ठेवल्याचीही माहिती आहे. दुसरीकडे आरोपी निलेश चव्हाण अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यात येतोय. खरं तर वैष्णवी आणि शशांक यांनी प्रेमविवाह केला होता. लग्नाच्या दिवसापासूनच हगवणे कुटुंबियांनी वैष्णवीच्या माहेरच्यांकडे म्हणजेच कसपटे कुटुंबाकडे विविध मागण्या करण्यास सुरुवात केली. लग्न राजेशाही थाटातच व्हावं असा हगवणेंचा आग्रह होता. त्यासाठी कसपटेंनी महागडं रिसॉर्ट बुक करून तिथे वैष्णवीचं लग्न लावून दिलं. लग्नासाठी तब्बल 1.5 कोटी रुपये खर्च केलेत. मात्र त्यानंतरही हगवणे कुटुंबियांच्या मागण्या दिवसेंदिवस वाढतच राहिल्या. कधी 50,000, कधी 1 लाख रुपये, तर कधी चांदी सोन्याची भांडी. हगवणेंची ही मागण्यांची यादी संपत नव्हती. वैष्णवीच्या सुखासाठी तिचे आई वडील त्यांच्या या मागण्या पूर्णही करत होते. तरी देखील वैष्णवीचा शारीरिक आणि मानसिक छळ काही थांबला नाही. अखेर या सगळ्यातून सुटका मिळवण्यासाठी वैष्णवीनं आत्महत्येसारखं कठोर पाऊल उचललं. वैष्णवीच्या पोस्टमॉर्टम अहवालातील धक्कादायक माहिती बघता तिच्या मृत्यूबाबत अनेक शंका उपस्थित होत आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महाएमटीबीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.